खुसखुशीत जाळीदार अनारसे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये कसे करायचे तेही अगदी परफेक्ट। त्यासाठी अर्धा किलो कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने। त्यानंतर हे तांदूळ 3 दिवस भिजत ठेवायचे। रोज त्याचं पाणी बदलायचं जेणेकरून तांदळाचा वास खराब येणार नाही। तर चौथ्या दिवशी तांदूळ चाळणीमध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर घरातच अर्धा तास फॅन खाली सुकवून घ्यायचे। तांदूळ सुकले की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालायचे। त्यामध्ये जायफळ, इलायची घालून बारीक असं पीठ तयार केलं की ते मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं। त्यानंतर अर्धा किलो पिठासाठी पाव किलो गूळ वापरायचा। गूळ मोकळा मोकळा फिकट रंगाचा घ्यायचा जेणेकरून अनारसाला रंग छान येतो। सगळं एकजीव करण्यासाठी मिक्सरचा वापर करायचा। मिक्सरच्या साहाय्याने सगळं मिश्रण एकजीव केल्यानंतर याचे गोळे करून एअरटाईट डब्यामध्ये 3 दिवस ठेवायचे। चौथ्या दिवशी तुम्ही याचे अनारसे बनवू शकता। आवश्यकता असल्यास अगदी एखादा चमचा दुधाचा वापर करून पीठ घट्टसर मळून घ्यायचं। त्यानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे करून खसखसेवर थापून अनारसे तयार करायचे। तुम्ही जर पातळ अनारसा थापला तर तो अनारसा छान कुरकुरीत होतो, पण त्याला जास्त होल पडून तो खूप तेलकट होतो। इथे थोडेसे जाडसर बनवलेत जे छान फुलतात आणि छान जाळी त्याला आतमधून पडते। हे अनारसे कडक किंवा चिवट लागत नाहीत, छान खुसखुशीत सॉफ्ट लागतात। तरी सविस्तर व्हिडिओ तुम्ही माझ्या YouTube चॅनलला पाहू शकता। रेसिपी आवडल्यास